नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घ्यायची आहे, पाव वाटी किसून घेतलेलं गाजर घ्यायचे आणि पाव वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। 1 वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आणि 3 चमचे तांदळाचे पीठ घालायचे। आता 1 चमचा बारीक चिरलेली मिरची घालायची, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर घालायची, पाव चमचा हिंग घालायचे, पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा ओवा घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता थोडं यामध्ये पाणी घालायचे आणि याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं पाणी घाला म्हणजे बेसन पिठाच्या गाठी होणार नाही। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतले। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। इथे आपण धिरडी तयार करत आहोत, तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि तेल लावून ग्रीस करून घ्यायचं। 2 पडी बॅटर तव्यावरती घालायचं आणि हलक्या हाताने बॅटर पसरवून घ्यायचे। आता हे धिरडं आपल्याला दोघी साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे मी हे धिरडं दोघी साईडने भाजून घेतले। तयार झालं पत्ताकोबीचं धिरडं चवीला अगदी छान लागतं आणि पौष्टिक देखील तयार होतं। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेले होते। तांदूळ चांगले भिजले गेलेले आहे। आता या तांदळातील पूर्ण पाणी नितळून घ्यायचे या पद्धतीने। तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। थोडंसं यात पाणी घालायचं आहे आणि तांदूळ आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे। इथे मी तांदूळ वाटून घेतलेले आहे। तयार केलेले हे मिश्रण लगेच आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायचे। यापेक्षा जास्त सैलसर बॅटर हे ठेवायचं नाहीये। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचे आणि ओल्या खोबऱ्याचे काप देखील यामध्ये घालायचे, म्हणजे पदार्थ चवीला जास्त छान तयार होतो। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळे मिश्रण थोडंसं सैलसर होतं, बघू शकता तुम्ही। थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे बॅटरची। सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। आता झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहे, बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचे आणि एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर हे फेटून घ्यायचे। बॅटर इथे मी फेटून घेतले। आता लगेच आपण यापासून आप्पे तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे, तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। तयार केलेलं हे आप्यांचं बॅटर आपल्याला आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला एका साईडने हे आप्पे भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे एका साईडने भाजून घेतले। मस्तसे टम्म फुगलेले आहे आप्पे। यांना उलटून घेऊया। बघू शकता एका साईडने मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत भाजले गेलेले आहे। दुसऱ्या साईडने देखील आपण हे आप्पे भाजून घेऊया। इथे मी हे आप्पे दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। असे हे यल्लाप्पे चवीला अगदी छान लागतात आणि पौष्टिक देखील आहे। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतके टेस्टी तयार होतात। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 3 मध्यम आकाराची उकळून घेतलेली बटाटे घेतलेली आहे आणि 1 कप इथे मी बेसन पीठ घेतले। सगळ्यात आधी आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहे। अगदी बारीक मॅश करून घ्यायचे बटाटे। यामध्ये बटाट्याचे आखे कण शिल्लक नसावेत याची काळजी घ्यायची आहे। बटाटे व्यवस्थित मी मॅश करून घेतले। आता आपल्याला एक वाटण तयार करायचे, तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं। यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे आणि याचं असं जाडसर वाटण तयार करायचं। पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हिंग घालायचा आणि तयार केलेलं हे वाटण आपल्याला यात घालायचे आणि 1 ते 2 सेकंद हे वाटण छान आपल्याला परतून घ्यायचे। वाटण परतल्यानंतर पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालायचे आहे आणि 1 चमचा धणे पावडर घालूया आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायचे आणि सगळे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घ्यायचे। आता हे बेसन पीठ यामध्ये घालायचे। बेसन पीठ गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। साधारण गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे इथे मी हे बेसन पीठ भाजून घेतलं। आता हे बेसन पीठ आपल्याला मॅश करून घेतलेल्या या बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे
यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे। बटाट्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठातील आता अर्धा गोळा घ्यायचा आहे, 1 ते 2 मिनिटं याला मळून घ्यायचं आहे असं, आणि याचा आपल्याला असा लांबोळा रोल तयार करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने दुसरा रोल देखील आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे आणि तयार केलेले हे रोल आपल्याला चाळणमध्ये ठेवून द्यायचे आहे। इथे आपल्याला हे रोल शिजवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी कढईमध्ये आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। ही चाळण यावरती ठेवायचे, यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं हे रोल आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी हे रोल शिजवून घेतलेले आहे। यांना आता चेक करून घ्यायचे, टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ रोल चांगले शिजले गेलेले आहे। हे रोल हलकेसे थंड झाल्यावरती साधारण 1-1 इंचच्या अंतरावरती आपल्याला याच्या वड्या अशा कट करून घ्यायच्या। याच पद्धतीने दुसऱ्या रोलच्या वड्या देखील कट करून घेऊयात आणि लगेच यांना फ्राय करायला घेऊया। त्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलंय, यामध्ये या वड्या घालून घ्यायच्या आहे। या वड्या गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे। इथे मी या वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतलेल्या आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा या वड्या तयार झाल्या। मस्त असा झटपट हा नाश्ता तयार होतो, चवीला तर अगदी भन्नाट लागतो। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। यामध्ये पोहे खायचे, 3 चमचे साजूक तूप घालायचे आणि याच चमच्याने 3 चमचे यात आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस आता हाताने मिक्स करून घेऊयात। इथे आपल्याला बेसन पिठाला दाणेदार टेक्स्चर द्यायचं आहे, त्यामुळे यामध्ये आपण तुपाचा आणि दुधाचा वापर केलेला आहे। इथे मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतले, पाहू शकता बेसन पिठाला मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका चाळणमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर बेसन पिठाच्या ज्या गाठी असतील तर त्या वेगळ्या होतील। व्यवस्थित याला मी चाळून घेतलंय। आता लगेच इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, यामध्ये अर्धा कप आपल्याला साखर घालायची आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्याच कपाने यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आणि 6 ते 7 केशरच्या काड्या घालून घ्यायच्या आहे। आता आपल्याला हे जे पाणी आहे तर ते छान शिजवून घ्यायचे। याचा पाक बनवायचा नाहीये, फक्त आपल्याला जी साखर आहे तर ती विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये। साखर पाण्यामध्ये विरघळून घेतली। आता लगेच पॅनमध्ये पाव कप आपल्याला तूप घालायचे। तूप चांगलं गरम झाल्यावरती पोहे खायचे 2 छोटे चमचे जाड रवा यामध्ये घालायचे आणि हा रवा हलक्या गुलाबी रंगावरती 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हे बेसन पिठाचं मिश्रण घालून घ्यायचे आणि हे मिश्रण घातल्यानंतर सतत मिक्स करत बेसन पिठामधून हलकासा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचे। जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं तसं या बेसन पिठाच्या मिश्रणाला असा फेस यायला सुरुवात होते। यावरनं समजायचं मिश्रण चांगलं भाजून झालेलं आहे आणि बेसन पिठाला बघा मस्त असा हलकासा गुलाबी रंग देखील आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचे, तर दूध असं थोडं थोडं घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। साधारण पाव कप इथे मी दूध घेतलेलं आहे। असं थोडं थोडं करूनच दूध घाला, म्हणजे बेसन पिठाच्या या मिश्रणाला दाणेदार टेक्स्चर येतं आणि हा जो शिरा आहे तर तो सुद्धा दाणेदार तयार होतो। व्यवस्थित छान मिक्स करून घेतले दूध घालून। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं साखरेचं पाणी घालायचे। हे पाणी देखील असं थोडं थोडं यामध्ये घालायचे या पद्धतीने आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। सगळंच पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे साखरेचं। आता गॅसच्या मध्यम आचेवरती 6 ते 7 मिनिटं हा शिरा शिजवून घ्यायचा आहे। शिरा इथे मी शिजवून घेतलेला आहे। बेसन पिठाने पूर्ण पाणी जे होतं साखरेचं ते शोषून घेतले। झाकण ठेवून आता 2 मिनिटं यावरती वाफ काढून घेतलेली आहे। मस्त इथे आपला लुसलुशीत शिरा तयार झाला आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेले काजू बदामाचे काप घालायचे आणि पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाला बेसन पिठाचा हा शिरा। मस्त असा पौष्टिक तयार होतो आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5।
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक जुडी कोथिंबीर 3 ते 4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ही कोथिंबीर अशी चाळणीवरती ठेवलेली आहे, जेणेकरून या कोथिंबीरमधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. आणि नंतर कोथिंबीर मी बारीक कापून घेतली. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. आता या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे. डाळमधील पाणी हे नितळत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 इंच आल्याचे काप आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या. 1 चमचा जिरं घालायचं आणि 1 चमचा धणे घालून घ्यायचे आणि याचं आपल्याला असं जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं. आता डाळमधील पाणी देखील पूर्णपणे नितळलेलं आहे. ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता थोड्याशा जाडसर टेक्स्चरवरती अशी वाटून घ्यायची. वाटून घेतलेल्या डाळमध्ये आता आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचे. तयार करून घेतलेलं हे हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचे. पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कापून घेतलेली ही कोथिंबीर घालायची. सगळे जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने. इथे आपलं हे मिश्रण मस्त तयार झालेलं आहे. आता ह्या मिश्रणाचे आपल्याला रोल्स तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी हाताला असं तेल लावून घ्यायचे आणि याचे असे लांबुळे रोल्स आपल्याला असे हे तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर असे रोल्स तयार करायचे नसेल तर मिश्रण तुम्ही प्लेटमध्ये थापून देखील घेऊ शकता. इथे मी या चाळणला आधीच तेल लावून घेतलेलं होतं. यामध्ये हे रोल्स आपल्याला ठेवायचे. हे रोल्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी कढईमध्ये आधीच पाणी कडकडीत गरम करायला ठेवलेलं होतं. आता यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं रोल्स आपल्याला शिजवून घ्यायचे. इथे मी हे रोल्स शिजवून घेतलेले आहे. आता हे रोल्स आपल्याला काढून घ्यायचे आणि हलकेसे थंड झाल्यावरती कट करून घ्यायचे आहे. साधारण 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती आपल्याला असे हे रोल्स कट करून घ्यायचे आहे. पाहू शकता मस्त अशा इथे आपल्या या वड्या तयार झालेल्या आहे. हवं तर तुम्ही या वड्या शॅलो फ्राय देखील करू शकता. मी इथे डीप फ्राय करणार आहे. वड्या फ्राय करण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये या वड्या घालून घेतल्या. वड्या गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी मी फ्राय करून घेतले. मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा या कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहे. अशा या वड्या जास्त कुरकुरीत तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात. नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेला कोबी घालून घेतला. पाव वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घातला. 1 वाटी गव्हाचं पीठ यात घातलं. 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेतलं. पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा लाल तिखट घातलं. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर घातली. पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. पाव चमचा ओवा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा आपल्याला मऊसूत असा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी पिठाचा अगदी मऊसूत असा गोळा तयार करून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने. इथे आज आपण कोबीचे थालीपीठ बनवत आहोत, तर त्यासाठी हाताला आता तेल लावून घ्यायचे. जेवढं लहान किंवा मोठं तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला या पद्धतीचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. चला आता थालीपीठ थापून घेऊया. त्यासाठी इथे मी सुती कापड आधीच ओला करून घेतलेला आहे. तयार करून घेतलेला हा गोळा या कापडवरती ठेवायचा आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला असे होल्स हे तयार करून घ्यायचे. थालीपीठ तयार झालं. आता लगेच याला आपण भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला. याला तेल लावून घेतलेलं आहे. आता कापडासहित आपल्याला हे थालीपीठ असं तव्यावरती घालायचं आहे आणि यावरचं कापड आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे. थोडंसं तेल आपल्याला या थालीपीठावरती घालून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. एका साईडने थालीपीठ भाजून झालं की याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे. इथे मी हे थालीपीठ दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया.
बघू शकता मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे कोबीचं थालीपीठ तयार झालं। चवीला अगदी छान लागतं। तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावरती घ्यायचा आणि नंतर क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याची चव यामध्ये खूप छान उतरते। आता 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलंय। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घातल्यामुळे या बॅटरच्या गुठळ्या तयार होत नाही आणि अगदी छान स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं होतं, तर त्यातील पाव कप पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। आता इथे मी 1 कप पालक छान कट करून घेतलेला आहे। आता हा पालक आपल्याला या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे। अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये 2 टेबलस्पून आपण कच्चं तेल घालूया। कच्चं तेल घेतल्यामुळे हा पदार्थ अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। आता अगदी चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे आणि पटकन याला छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण पालकची भजी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतले। थोडंसं बॅटर हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याची भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। तर हे बघा इथे मी ही भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत ज्या पद्धतीची हॉटेलमध्ये भजी मिळतात तशाच पद्धतीची भजी आज आपण घरी तयार केलेली आहे। चवीला तर अगदी भन्नाट लागते। नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।